हॅलो एव्हरीवन, मी ऋषिकेश आमले. मी अमरावती, महाराष्ट्राचा राहणार आहे. मी सध्या आय-आय-टी तिरुपतीमधून केमिकल इंजिनिअरिंग पदवी करत आहे. मी आज माझा नेक्स्ट इयरचा लर्निंग एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करण्यासाठी जोडलेलो आहे. मला सध्या 1 वर्ष होत आलं आहे नेक्स्ट इयरसोबत जोडून आणि आय थिंक माझा हा बेस्ट डिसिजन होता नेक्स्ट इयरला चूज करण्याचा. कारण कदाचित जर हा डिसिजन मी घेतला नसता, तर आज मी खूप काही नवीन गोष्टी शिकत असलेलो नसतो. आणि आय थिंक हर स्टुडंटला ही सुरुवातीला अडचण असते एक नवीन गोष्ट सुरू करताना. मला पण होती. अ, खरं तर मला स्वतःला आणि माझ्या पॅरेंट्सला कन्विन्स करायला 2 महिने लागले. पण समहाऊ सगळ्या गोष्टी त्या मार्गाने गेल्या आणि आज मी इथे माझ्यासारख्याच अ, मुलांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे. माझ्यातील हा प्रोग्रेस पाहून मी खूप हॅपी आहे. माझ्या लर्निंग एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं म्हटलं, तर मित्रासोबतचा माझा लर्निंग एक्सपिरियन्स आहे तो खूप चांगला राहिलेला आहे. जसं तुम्हाला एक व्हिडिओ लेक्चर, चीट शीट, एमसीक्यू बेस्ड प्रॅक्टिस प्रॉब्लेम आणि कोडिंग प्रॅक्टिसेस मिळतात. जेणेकरून तो जो कॉन्सेप्ट आहे तो तुमच्या डोक्यामध्ये खूप दिवसापर्यंत टिकून राहतो. आणि खरं तर मी काही-काही टॉपिक आतापर्यंत रिवाईज नाही केलेले आहेत. स्टिल ते टॉपिक माझ्या डोक्यामध्ये त्याच्या तसे आहेत. आणि इव्हन की पॉइंट म्हणजे नेक्स्ट जी लर्निंग आहे ती प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आहे. लाइक हर पोस्टच्या स्टार्टिंगला तुम्हाला एक प्रोजेक्ट मिळणार. एक वेबसाईट बनवा किंवा वेब ॲप्लिकेशन बनवा आणि थ्रू आउट द कोर्स त्या प्रोजेक्टसाठी लागणारे जे कॉन्सेप्ट आहे ते तुम्हाला शिकवले जाणार. जेणेकरून ते कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होणार आणि त्याचे ॲप्लिकेशन तुम्हाला कळणार. आणि ही जी लर्निंग झालेली आहे ते तुमच्या डोक्यामध्ये खूप दिवसापर्यंत सस्टेन राहणार. आणि या प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अप्रोचनी मला खूप हेल्प केलेली आहे. आणि सध्या मी एस-क्यू-एल, पायथन, एच-टी-एम-एल, सी-एस-एस या टेक्नॉलॉजी शिकलेलो आहे आणि सध्या मी जे-एस शिकत आहे. आणि या सर्वांबद्दल मी छोटे-छोटे प्रोजेक्ट पण बनवले आहेत आणि आय एम रिअली हॅपी अबाउट दॅट. नेक्स्टच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एक कन्सिस्टन्सी स्ट्रिक नावाचं फीचर मिळतं. ती जी स्ट्रिक आहे ती माझी सध्या 259 डेजची झालेली आहे. थ्रूआउट द जर्नी मला कधी कळलंच नाही की हा नंबर एवढा मोठा कसा होऊन गेला. आणि आय थिंक जर तुम्ही एखादी गोष्ट 20 ते 30 दिवसासाठी सतत करत आहात, तर ती गोष्ट तुमच्या डेली रुटीनचा पार्ट बनून जाते. आणि जर तुम्हाला तुमचं कॉलेज आणि नेक्स्ट इयरसोबत मॅनेज करण्यासाठी प्रॉब्लेम्स येत आहेत, तर आय सजेस्ट की तुम्ही तुमच्या दिवसाला डिफरंट स्लॉट्समध्ये डिव्हाईड करू शकता. जसं की माझं कॉलेज रोज 1 वाजेपर्यंत संपून जाते. तर आय विल से की तुम्ही जो लंचनंतर जो टाईम आहे तो अकॅडमिक्सला देऊ शकता. संध्याकाळचा जो टाईम आहे तो तुम्ही तुमच्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा हॉबीजला देऊ शकता. आणि डिनरनंतर जो टाईम आहे तो तुम्ही तुमच्या नेक्स्ट इयरला देऊ शकता. आणि जर तुम्ही असं कराल, तर तुम्हाला तुमच्यामधील प्रोग्रेस दिसणार आणि तो प्रोग्रेस पाहून तुम्हाला खूप कॉन्फिडन्स मिळणार. आणि हेच म्हणून मी माझा व्हिडिओ कन्क्लूड करणार आणि थँक्स फॉर वॉचिंग अँड ऑल द बेस्ट.